विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. दिनांक 16 मार्च 2021 मुलांशी गप्पा अंतर्गत घेतला जाणारा ऑनलाईन व्हर्च्युअल क्लासचा आपला आजचा सलग 243वा दिवस नॉन स्टॉप 246 आणि तोही इंटरॅक्टिव्ह. विद्यार्थी, शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्या आंतरक्रियेसह आपला असलेला हा 246 आणि आजच्या दिवशी आज आपण थोडासा एक वेगळा जो तुमच्या ओळखीचाच आहे, तिसरी पासून ओळखीचा भाग आहे. दुसरी तिसरी चौथी पाचवी हा ओळखीचा भाग आणि हाच आपल्या स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला 6 गुण घेऊन येणारा प्रश्न. तर असा हा खूप मोठा आणि एक वैशिष्ट्यपूर्ण आणि विशेष म्हणजे आपल्या डोक्याला खुराक देणारा या प्रश्न प्रकारामध्ये आपल्या बुद्धीला खाद्य मिळतं. चालवली तर, आणि आपण जर नाही चालवले तर तिला काहीच नाही मिळणार. असे काही प्रश्न या प्रकारामध्ये असतात. अशा प्रकारामध्ये प्रश्न पाहताना नेमकं काय आपल्याला विचार करायचा, कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं ते आपण प्रथमतः आता पाहूयात. त्याच्यामध्ये नेमकं काय असतं. पहिल्यांदा तुम्हाला एक प्रश्न दिला जातो, मुख्य प्रश्न, की ज्या मुख्य प्रश्नामध्ये तुम्हाला सांगितलं जातं की हा कोण म्हणा रोहिणी यस, काही बोलायचं असं तर बोलू शकता. हा, किती पडले गुण? ओके, 18. 18. म्हणजे मला विश्वास होता की 20 पैकी 20 पर्यंत कोणी जाते का. बघूया. सर ते कुंभार होतं की नाही, कुंभार आधी काहीतरी ते होतं की नाही, ते चुकला माझा. म्हणूनच तरी तू खूप कमी वेळामध्ये अगदी चाचणी आपला क्लास सुरू झाल्यानंतर तू सोडवायला सुरुवात केलीस आणि सोडवलीस, त्याबद्दल तुझं प्रथमतः अभिनंदन. 20 पैकी 18 गुण, व्हेरी गुड, खूप छान. 20 पैकी 16 पासूनही ज्यांना गुण मिळतील त्यांचं सुद्धा खूप अभिनंदन. कारण तिथं 8 प्रश्न जरी तुम्हाला पक्के समजले त्याच्यातले, तरी आपण परीक्षेमधल्या 100% गुणाकडे गेलो असं समजेल. या चाचणीतले 80% आज मिळणाऱ्या तुम्हाला, आज मी पाठवलेल्या, आणि परीक्षेतले 100% दोन्ही इक्वल आहेत. कारण तुम्ही आतापर्यंतच्या प्रश्नपत्रिका पहा, 10 वर्षापर्यंतच्या जरी प्रश्नपत्रिका पाहिला तरी आता जे काही त्याच्यात मी प्रश्न टाकलेले आहेत ते प्रश्न त्याच्यात नाही. तसे नाही. मी अगदी 5वीचे विद्यार्थी पण 8वीच्या लेवलचे त्याच्यामध्ये काही प्रश्न घुसडलेले आहेत, जे की आपल्याला विचार करायला होतो की काय करायचं, नेमकं काय ते हे कळत नाही पटकन. तरी तू कमी वेळामध्ये 18 गुण तुला मिळाले, अभिनंदन. चला, तर काय काय असतं पहिल्यांदा पाहू. पहिले तुम्हाला एक प्रश्न दिला जातो की खालील चित्र पहा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. एक चित्र दिलं जातं, म्हणजे पहिल्यांदा हे वाक्य प्रश्नरूपी, हे वाक्यरूपी प्रश्न. नंतर तुम्हाला एक चित्र दिलं जातं, चित्रामध्ये तुम्हाला 2 तक्ते आणि 2 विवरण असतात. विवरणामध्ये काय असू शकतं, इथं 2 प्रकारचे विवरण असतात. इथं आवडीच्या भाज्या, व्यवसाय, खेळ, अनेक गोष्टी, विषय तिथं असू शकतो. आणि इकडे तुम्हाला तो घटक आवडणारे किंवा एखादा व्यवसाय असेल तर ते करणाऱ्या व्यक्तींची चित्र दिसतात. चित्र म्हणजे काय त्यांचे फोटोज असावेत असं नाही, जरी असं दिलं तरी हे त्या व्यक्तींचं चित्र झालं. जरी फक्त स्माइली दिला
तुम्ही रफली प्रश्न जेव्हा तयार करणार आहात प्रश्न निर्मिती कौशल्यामध्ये, तेव्हा आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्या वहीवर समजा तुम्ही लिहिलं इथं विवरणमध्ये मुले किंवा विद्यार्थी काही पण असो आणि इकडं लिहिलं विषय, सॉरी एक मिनिट उलट झालं, इकडं विषय आणि इकडे विद्यार्थी, मग इकडे विषय मराठी असेल, गणित असेल, इंग्रजी असेल, कोणताही घेऊ शकता आणि इकडं तुम्ही फक्त असे चित्र जरी काढले तर याचा अर्थ की ही चित्र हा विषय जो दिलेला आहे त्याची संख्या दर्शवितो. सगळ्यात पहिली आणि सगळ्यात मोठी चूक जी होते ती याच्या खाली दिलेलं आकृतीच्या खाली एक वाक्य दिलं जातं आणि त्या वाक्याचं म्हणजे पहिला घटक आहे वाक्यरूपी प्रश्न, नंबर 2 दिले जातं चित्र, मग त्या चित्रामध्ये विविध घटक, नंबर 3 आपल्याला लक्ष द्यायचंय ते आहे प्रमाण. कारण हा आलेखाचाच एक प्रकार आहे ज्याचं नाव चित्ररूप माहिती म्हणजेच चित्रांचा आलेख म्हणजे चित्रालेख. इथं चित्र म्हणजे काही एखाद्या मुलाचं मुलीचं कुणाचं काही नाव नाही आणि लेख म्हणजे काय पेपरमध्ये आलेला वाचनासाठीचा तो कुठला लेख नाही. म्हणून चित्र अधिक आलेख म्हणजे चित्रयुक्त आलेख, असा आलेख की ज्यामध्ये चित्रांचा समावेश आहे असे आपल्याला या ठिकाणी चित्रालेखमध्ये 1 2 3 घटक दिले जातात आणि आपण लक्ष देतो बहुतांश फक्त चित्राकडे आणि सगळ्यात महत्वाचा जे घटक पाहायचा आहे जो बारीक अक्षरात दिलाय जो शेवटी दिलाय तिथंच आपण लक्ष देत नाही आणि इथं लक्ष नाही दिलं म्हणून सहज येणाऱ्या प्रश्नांची उकल आपण करू शकत नाही. कारण सगळी गोम जी आहे आकृत्यांची इथंच लपलेली आहे. बरोबर आहे रोहिणी? हो सर. कारण पहिली तुला आता जे प्रश्नपत्रिका सोडवली त्यामध्ये 2 चित्र होते. पहिल्या चित्रामध्ये काय होतं प्रमाण मला सांग. भाजींचं होतं आणि एक व्यवसायाचं होतं. हा प्रमाण काय होतं मला सांग. पहिल्या आकृतीमध्ये काय होतं? पहिल्या चित्रालेखामध्ये काय होतं? एक चित्र बरोबर 5. 5 व्यक्ती होते सर. एक चित्र बरोबर 5 जास्त प्रमाण. लोहार, कुंभार, शेतकरी. दुसरं चित्र होतं आपल्याला दुसऱ्या याच्यामध्ये एक चित्र बरोबर पालेभाजीमध्ये काय होतं भाजीपाल्यामध्ये 5च होते. पालक भाजी, शेपू भाजी, बटाटे आणि मेथी 4 होते सर 4. हा तिथं प्रमाण 4 होतं एका ठिकाणी प्रमाण 5 होतं. व्यावसायिकामध्ये 4 आणि भाजीपाल्यामध्ये 4 सॉरी 5 आणि 4 असं प्रमाण होतं. आता हे असंच असावं बंधन नाही, काहीही असू शकतं. एक चित्र म्हणजे 100 असू शकतं, एक चित्र म्हणजे 10 असू शकतं, एक चित्र म्हणजे 7 असू शकतं, एक चित्र म्हणजे अनेक व्यक्तींचं अनेक समूहाचं अनेक घटकाचं या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्यासाठी काढलेलं एक चित्र असू शकतं. मग 1 2 3 हे 3 घटक जर मी ह्या प्रश्न समोर आल्याबरोबर जर मी पाहिले आणि मला जर समजले तर तुम्हाला त्या ठिकाणी 3 प्रश्न शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विचारले जातात म्हणजे 6 मार्क 6 गुण. कदाचित 3 विचारतील एखाद वेळेस 2 विचारतील 4 असू शकतात. मग 2 असो का 3 असो मी तर 5 दिले तुम्ही 10 करू शकता. मग इथं 6 पैकी मला 2 नकोय, 4 पैकी मला 2 नकोय, मला 6 पैकी 6 आणि 4 पैकी 4
म्हणजेच कालच्या भाषेमध्ये 100%. कालचे जे विद्यार्थी काल सगळे जे शेकडेवारीमध्ये होतात ते 6/6 6 पैकी 6 म्हणजे 100%. फक्त 100 म्हणजे 100% नाही, 1 म्हणजे 100% आणि 6 पैकी 6 म्हणजे 100%, 4 पैकी 4 म्हणजे 100%. हे शेकडेवारी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते, जो घटक आपण काल पाहिला. आता एक उदाहरण जे की मी दिलंय ते नाही, इतरच आपण तयार करूया जेणेकरून तुम्हाला तुमची चाचणी तयार करण्यासाठी ते तुम्हाला जमेल. आपण काय करूया, इथं घेऊयात काही विषय. म्हणजे आपल्याला प्रश्न तर माहित झाला. प्रश्न काय असतो? आकृतीचे निरीक्षण करा, चित्रालेखाचे निरीक्षण करा, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. तो साधा भाग झाला. आकृती पहा, उत्तरे लिहा. सोपं. आता आकृती म्हणजे काय, फक्त आकृती काढा असं नाही. हा आलेख रूपी आकृती आहे. मग पहिल्या घटकामध्ये पहिल्या ह्याच्यामध्ये 2 विवरण आहेत. एक आपण घेतोय विषय आणि इकडे घेऊया आपण विद्यार्थी संख्या. आता विषय, चला आपण सुरुवातीचा आपला अगदी राज्यभाषा असलेली आपली मायबोली मराठी, नंतर द्वितीय राष्ट्रभाषा हिंदी, तृतीय इंग्लिश, हे 3 भाषा आणि आपण आणखी एक विषय तो म्हणजे आपण घेऊया विज्ञान. 4 विषयाची आपण एका शाळेत गेलो, भल्या मोठ्या शाळेत, बरं एका शाळेत माझ्या छोट्याशा कारवंडी शाळेत नाही, तर भल्या मोठ्या शाळेत गेलो. जणू आपण बाबासाहेब सरांच्या शाळेमध्ये जाऊया. त्यांच्या शाळेमध्ये खूप विद्यार्थी आहेत आणि तिथे जाऊन आपल्याला सर्वेक्षण करायचं. आता हे सर्वेक्षण करायचंय, आपल्याला प्रत्यक्ष नाही जायचं. ते काय असते ते सांगतो. अशी माहिती का तयार करतात आणि कशासाठी तयार करायची, ही माहिती असते सर्वेक्षणातून गोळा केलेली. सर्वेक्षण म्हणजे काय? डोर टू डोर त्या ठिकाणी जायचं, माहिती मिळवायची, त्याचं संकलन करायचं. एखाद्या गावामध्ये संकलनासाठी काही व्यक्ती येतात, तुमच्याकडे गॅस आहे का, तुमच्याकडे हे आहे का, तुमच्याकडे ते आहे. म्हणजे त्याचा एक डेटा तयार करतात की आम्ही 10 गावामध्ये फिरलो, तर त्या ठिकाणी गॅस वापरणाऱ्यांची संख्या इतके टक्के आहे, लाकूड वापरणाऱ्यांची संख्या इतके टक्के आहे, केरोसिन वापरणाऱ्यांची संख्या इतके टक्के. त्याच्यावरून जो निघतो, जी माहिती प्राप्त होते त्याला म्हणतात सर्वे. येस. मला तुमच्या चाचणीत 19 मार्क पडले. 19 पडत कसं भेटत? 2चा फरक. नाही सर, 18. कारण आपण एक एक गुण दिलेला नाही. यस, रोहिणीला सुद्धा 18 पडले. आता तुझा प्रश्न चुकीचा, तुझा तू बाजूला ठेव. मी त्याचं उत्तर आता नाही, उत्तर नाही. प्रश्न सांगू का? हा? प्रश्न सांगू का? नाही. कारण तो आज दिवसभर तुम्हाला सोडवायचा आहे. कारण मी जर आता तो प्रश्न तुझा ऐकला, मी तर सांगितला, तर इतरांना त्याचे फुकट गुण मिळणार आहे. जे आता नंतर आपली चाचणी पाहते, नंतर जी व्हिडिओ लिंक पाहते, सर त्यांना फुकट मार्क मिळते. म्हणून तू सर, आपल्याला नाही. खूप हा? मस्त तुमची चाचणी. जमली का? हो. गुड. तुम्हाला सुद्धा तशीच जमेल. कारण त्या ठिकाणी 2 ऍपचा व्यवस्थित वापर करून त्या ठिकाणी करावा लागेल. 3 ऍप वापरावे लागेल. सांगू का ऍपचं नाव? कोलाज मध्ये चित्र घ्यावे लागले, कोलाज तयार करावं लागलं. त्यासाठी काही मी गुगल क्रोम वरून काही चित्र डाउनलोड केली. मला काय आवश्यक आहे, एका ठिकाणी शब्द दिलेत, एका ठिकाणी तुमच्या पुस्तकात ते चित्र दिलेत, घेतलेत. पण तुमच्या पुस्तकात तेवढे चित्र नाही, त्याचा मी क्रम बदलून टाकलेला. कारण तुम्हाला ते आहेच ना ऑलरेडी पुस्तकात, म्हणून तो मी बदल केलाय आणि पुस्तकातल्या प्रश्नांपेक्षा काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न केला. तो तुम्हाला आवडलाय, थँक्यू.
जे विद्यार्थी पुन्हा पाहतील आता चाचणी आपली ही तासिका संपल्यावर नक्कीच त्यांना पण आवडेल. आणि मी 100% सांगतोय, जे विचार करून आताच्या तासिकेकडे लक्ष देऊन विचार करून ते पेपर सोडवते, नक्कीच 20 पैकी 20 पर्यंत जा, गॅरंटेड. चला पाहूयात. मग सर्वेक्षणाच्या माध्यमातून असे एक सारणी समोर येते आणि मग सांगतात, मग एक चित्र ठरवलं जातं किंवा विद्यार्थ्यांसाठी आपण कसलं चित्र घ्यावं. आता विद्यार्थ्यांसाठी असं तर चित्र नाही घेणार कोणी, मग काय, मग आपण विद्यार्थ्यांसाठी आपण स्माइली घेऊया. सर कोणतेही चित्र घेतली तरी चालतं का? काहीही बंधन नाही. तुम्ही स्माइली घ्या, वारली पेंटिंग घ्या, नुसतं समजा तुम्हाला इकडे व्यक्ती दाखवायचे असतात, शेतकरी असेल, कुंभार असेल, कुठलाही व्यवसाय करणारे असतील, कुणी व्यवसाय म्हणजे नोकरीवाले असतील, वेगवेगळे बिझनेसमॅन असतील, तुम्हाला कोणीही ऑब्जेक्शन घेणार नाही की इकडे तर लिहिलेलं आहे की शिक्षक आणि इकडं तुम्ही नुसत्या काढल्या तशा काढल्या, मग ही काठी म्हणजे शिक्षक असं कोणी तुमच्यावर ऑब्जेक्शन घेईल कोणीच नाही. कारण त्याचं नावच आहे चित्र, की बाबा हे एक चित्र म्हणजे तुम्हाला समजायचे की ते शिक्षकाचं प्रतिनिधित्व करणारं चित्र आहे, व्यक्तींचं प्रतिनिधित्व करणारं चित्र आहे. शिक्षक किती, शिक्षिका किती, डॉक्टर किती आणि आणखी काही एखादा व्यवसाय त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. पण आपल्याला व्यक्तीच वाटावेत म्हणून आपण असं करू शकतो किंवा नुसता आपण स्माइली हा घेऊ शकतो. फक्त सॅड दाखवण्याची गरज नाही, असं घेऊन जर आपण असं केलं तर ते थोडस वेगळं वाटेल. कारण आपल्याला गणितामध्ये नाराजी नको. गणित म्हटलं की आपला हा जो असा झालाय तो असाच झाला पाहिजे आणि असा राहिला पाहिजे. एव्हर ग्रेट विथ स्माइल, तर मजा त्या गणिताची. अन्यथा आपण गणितामध्ये कच्चे राहू, आपल्याला कच्च नाही. आता इथं हिंदीसाठी मी 1 2 3 4. इंग्लिश 1 2 3. विज्ञान 1 2 3 4. सर 4 2 वेळा झालं. काही करू शकता, काही बंधन नाही. मी काय सांगतोय तुम्हाला, पूर्णतः व्यक्ती स्वातंत्र्य आहे. जेव्हा इथं काहीतरी असं झालंय तर समजून घ्यायचं की तुमचा प्रश्न प्रकार बदलतो. काहीतरी तुम्हाला एक प्रश्न नवीन वाढवता येतो, तेच तर पाहायचे. मी तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न निर्मितीकडे घेऊन जातो की तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे की मी आता काय करू शकतो. असा प्रश्न आला तर मी नवीन कोणत्या प्रकारचा प्रश्न तयार करू शकतो. कारण काल आपल्या जिल्ह्यामधून 5 शिक्षकांचं प्रशिक्षण होतं 3 वाजता, जे NCERT, कारण ज्यांनी आता सुरुवातीला जॉईन झाल्या व्हिडिओ पाहायला सुरुवात केली, मी लाईव्ह केलं होतं, म्हणजे आपण सुरुवात केली, रेकॉर्डिंग नव्हती त्यावेळेस मी इथे लिहिलेलं होतं गोष्टींचा शनिवार आणि थँक्स, आणि वर होता दिवस 245, तारीख होती तिथं 15 मार्च. नवीन कोणी असेल तर त्यांना प्रश्न पडू शकतो, आणि म्हणजे यांनी फक्त तारीख बदलली आणि यांनी लिहिलेलं आहे गोष्टींचा शनिवार, म्हणजे शनिवारचं शिकवलेलं आणखी ओढलंच नाही, फक्त तारीख बदलल्या जात. तसं नव्हतं. तर काल NCERT, SCERT आणि युनिसेफ यांच्या माध्यमातून एक ट्रेनिंग होतं, जे फक्त जिल्ह्यातील काही निवडक शिक्षकांसाठी, असे राज्यभरातून 250च्या जवळपास 200च्या वर शिक्षक त्या ठिकाणी होते. आणि त्या 200 शिक्षकांना त्यांनी काल 3 ते 5 या वेळामध्ये मास्टर क्लास नावाचं 2 तास प्रशिक्षण दिले. आणि त्याच्यामध्ये विषय होता गोष्टींचा शनिवार. आपले जे व्हिडिओ आहेत, आपली जी माहिती आहे किंवा आपण पाठवलेले जे काही समजा फोटो आहेत, ते आपल्या डाएट विभागापर्यंत पोहोचल्यामुळं आपल्याला ती संधी मिळाली की तुमच्याकडे तो उपक्रम व्यवस्थित चालू आहे
आणि याचं प्रतिनिधित्व जिल्ह्यासाठी आता तुम्हाला करायचं आणि म्हणून ते तसं दिले ही संधी मिळाली. चला कारण आणि आता आणखी त्याच्यामध्ये किती मज्जा आहे ते जेव्हा तुम्हाला सांगेल तेव्हा मग तुम्ही म्हणाल अरे बापरे किती मस्त पैकी किती आपला अभ्यास होईल आणि किती आवडीनं होईल. जे आता पालकांना प्रश्न आहे तसं मला काल बोलताना तन्मयची आई म्हटली होती की दिवसभर कसं मुलांना बांधून ठेवा हा प्रश्न पडलेला आहे. कारण नवीन लॉकडाऊन पुन्हा आणखी लॉकडाऊन सुरू झालं. हॅलो सर, यस मला 18 पडले. ओके ओके ठीक आहे. माझा ना सर माझा ना पहिल्या ह्याच्यातला दुसरा प्रश्न चुकतोय तर ते शेतकरीचा बेरजेचा. ठीक आहे ठीक आहे. आता मी कोणाचं उत्तर नाही सांगणार मॅडम. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शोधून काढा. शेतकऱ्याच्या उद्या बेरजेचा समजून सांगा. सर मला स्वाध्यायामध्ये 8 पडले. कोणीही उत्तर कोणत्याही प्रश्नाचं द्यायचं नाही. उत्तर पत्रिका शेतकऱ्यांचा शेअर 3 करायची नंबरचा नाही. प्रश्न चुकला समजा. असू द्या हरकत नाहीये काही हरकत नाही. फक्त आता लक्ष द्या. तर या ठिकाणी आता आपल्याला सगळ्यात महत्वाचा घटक असतो तो म्हणजे प्रमाण. आणि प्रमाणामध्ये काय दिलेलं असते एक चित्र बरोबर 10, एक चित्र बरोबर 5, एक चित्र बरोबर 8 काहीही असू शकते. फक्त इथं बारकाईनं पहिल्यांदा लक्ष द्यायचं की काय दिलंय आणि इथं जर का एकदा लक्ष दिलं की काय काम करायचं ती ट्रिक मी तुम्हाला आता सांगतो. इथं चित्र दिल्यावर तुम्हाला जो आता प्रश्नपत्रिका सोडवायला वेळ लागला मी जे आता ट्रिक सांगतो आता वेळ लागणार नाही. फक्त त्याने 2 दिले 2 दिलेत म्हणलं की मराठीचा अर्थ पुन्हा वेगळा होतो. 2 दिले 2 देऊ का ते 2 नाही. इथं 2 तक्ते दिले होते सारणीमध्ये. आता तुम्ही एक तक्ता वाढवा आणि इथं फक्त तुम्ही लिहा एकूण. हे जर केलं तुमचा एकही प्रश्न चुकणार. मी सांगतो काय करायचंय प्रमाण किती आहे 10. फक्त चित्र गुणिले 10 हे चित्र गुणिले 10 चित्र गुणिले 10 चित्र गुणिले 10 संपलं. एकूण चित्र 5 गुणिले 10 50. 4 गुणिले 10 40. 40. 3 गुणिले 10 30. 4 गुणिले 10 40. 40. आणि बेरीज करून ठेवा 0 0. 5 4 9 90 ते 12 12 4 16. 160 एवढं केलं 4 ते 7 7 4 11 11 16. एवढं जर केलं तुमच्या प्रश्नपत्रिकेतले 50% प्रश्न तुम्ही सोडवले. काही सोडवले कसे तेच तर असते काय असते पेपर मध्ये प्रश्नपत्रिकेत. प्रश्न पहिला हिंदी विषयाची आवड असणारे एकूण विद्यार्थी किती. पर्याय क्रमांक 1 4 16 40 10. ऐक समोर पर्याय क्रमांक 3. विचार करायची गरज नाही आता. मला इथे लिहून ठेवलंय मी कारण मला प्रत्येक सांगावं लागते हे 4 प्रमाण किती मग हे आणि असं करताना मी प्रमाण विसरून जाऊ शकतो. गुड. कोण आहे ते व्हिडिओ चालू करून बोला. व्हिडिओ चालू करून बोला. कोणाला पडले 20 पैकी 20. ठीक आहे. तन्मयला मग व्हिडिओ चालू करून बोला मॅडम. कारण आपल्याकडे व्हिडिओला आणि ऑडिओला दोन्हीकडे बंधन नाही. फक्त आपल्याला समोर ऐकून घेताना आपला ऑडिओ बंद
आणि जेव्हा परवानगी मिळाली तेव्हा आपण परवानगी मी मोबाईलला हात लावून परवानगी देत नाही, फ्री आहे सगळ्यांनाच त्या ठिकाणी अनम्यूट म्हणजे तर कोणाला परवानगी अनम्यूटची गरज नाही. ओके ठीक आहे. तर 20 पैकी 20 मिळाले, अभिनंदन, गुड, व्हेरी गुड. आता इकडे लक्ष द्यायचं. इथं चित्र गुणिले प्रमाण अगोदर करून ठेवा. प्रश्नपत्रिकेवरही तुम्ही पेन्सिलने वगैरे करू शकता, काही अडचण नाही. मग एवढं केलं, आता प्रश्न तयार करायचे, कारण आपल्याला शिकायचंय काय तर प्रश्न. तर आता इथं माझ्याकडे जागा जास्त नाहीये म्हणून मी प्रश्न तोंडी सांगतोय. एक शब्द 2 वेळा सांगेल, व्यवस्थित लिहा. आपण प्रश्न कसे तयार करायचे. प्रश्न पहिला, थांबा सर. हा एकूण किती विद्यार्थ्यांची माहिती दिली आहे. प्रश्न पहिला, एकूण, आता मी शॉर्ट मध्ये सांगते प्रश्न. प्रश्न कसा होऊ शकतो तिथं, सोबत दिलेल्या चित्रलेखामध्ये एकूण किती विद्यार्थ्यांची माहिती नोंदवली आहे, असं मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगते. एकूण किती विद्यार्थ्यांची माहिती, एकूण किती विद्यार्थ्यांची माहिती दिली आहे. प्रश्नार्थक चिन्ह, बिकॉज इट्स अ क्वेश्चन. तो फर्स्ट एक झाला. पर्याय क्रमांक 1 50, पर्याय क्रमांक 2 80, पर्याय क्रमांक 3 16, पर्याय क्रमांक 4 160. आता कोणी उत्तर द्यायचं नाही, काहीच नाही, फक्त लिहून घ्या, कारण सगळं तुमच्या समोर आहे. सर आणि म्हणून आम्ही वहीवर करा उत्तर. मग कशावर करणार, मग कुठं लिहून घ्यायला सांगतोय, मोबाईल तर नाही लिहून घेणार आपण. तसं नाही हो, वहीवर उत्तर सोडवा काय. हो ना, वहीवरच सोडवायचे ना, वहीवर तुम्हाला करायचंय. तुम्हाला पर्याय सुद्धा मी देतोय, तर पर्याय दिल्यावर तुम्हाला इथं नाही गोल करायचंय, प्रश्नपत्रिकेसारखं गोल करा. तुम्ही इथं पर्याय दिले, त्याच्या बाजूला पुन्हा तुम्ही 1 2 3 4 4 गोल करा आणि त्याच्यातला पर्याय गोल करा, स्वतंत्र. आयत्या यालाच करत बसू नका, कारण आपल्याला हा सराव झाला पाहिजे, गोल काढण्याचा सराव झाला पाहिजे, गोल रंगवण्याचाही सराव झाला पाहिजे. आपण फक्त ऑनलाईन मध्ये नुसतं टिक केलं म्हणजे मला गोल काढता येते नाही, आय लेवलला ती आपली चूक होते. म्हणून थोडस नीट घ्या. प्रश्न क्रमांक 2, प्रश्न दुसरा, कोणत्या 2 विषयातील, कोणत्या 2 विषयाची, ची करा तिला, कोणत्या 2 विषयाची आवड समान आहे. आता इथं प्रश्न मोठा होऊ शकतो, कोणत्या 2 विषयाची आवड दर्शविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सारखी आहे. मी थोडं टाकत आहे. तुम्ही प्रश्न तयार करता, तुम्ही तुमचा पूर्ण प्रश्न तयार करा, कारण तुम्हाला दुसऱ्याला द्यायचा आहे, तो त्याला कळला पाहिजे. कोणत्या 2 विषयाची, कोणत्या 2 विषयाची आवड समान आहे. समान म्हणजे सारख्या विद्यार्थ्यांना आहे. समान आहे. रोहिणी, तुझ्या लक्षात आलं का प्रश्न कसा झाला तयार. सर मी कोणत्या 2 विषयाची आवड समान आहे. सर हा,
जो तू मला सुरुवातीलाच प्रश्न विचारला होता त्यावर प्रश्न तयार झाला. हिंदी आणि विज्ञान. मी तुला उत्तर विचारत नाही. तू जे मला म्हणली होतीस तर दोन्हीकडे सारखं झालं. दोन्हीकडे जर सारखं झालं तर माझा प्रश्न सुद्धा काहीतरी बदलू शकतो. आलं लक्षात? हो. ओके. आता पर्याय क्रमांक 1 मराठी अधिक हिंदी. मराठी अधिक हिंदी. नंबर 2 हिंदी अधिक विज्ञान. व लिहा अधिक काय होईल? दोन विषय घ्यायचे. सॉरी अधिक नका करू. मराठी व हिंदी. हिंदी व विज्ञान. पर्याय सर 3 नंबर इथे विज्ञान व मराठी. आणि 4 नंबरला घ्या हिंदी व विज्ञान. सॉरी हिंदी व विज्ञान घेतलंय आपण. हिंदी आणि इंग्लिश. हिंदी व इंग्लिश. मराठी हिंदी. हिंदी विज्ञान. विज्ञान मराठी आणि हिंदी इंग्लिश किंवा इथं यापैकी नाही. असे वेगवेगळे पर्याय. प्रश्न क्रमांक 3 मी फक्त तुम्हाला सांगितले कशा प्रकारचे आपण प्रश्न तयार करू शकतो. हेच असावे नाही. पर्यायाचे उत्तर इथंच असावेत. याच क्रमाने असावेत नाही. उत्तर एकच असावं असंही नाही. 2 पर्यायाचं मिळून एक उत्तर असू शकतं आणि बऱ्याच जणांचं तिथंच त्या चाचणीत चुकलंय आणि चुकू शकतं ज्यांनी सोडवली आणि जे सोडवणार आहे. आजच्या प्रज्ञाशोध चाचणीमध्ये सगळ्यात जास्त चूक जी होणार आहे ती एकाच प्रश्नामध्ये. बरोबर आहे की नाही अभिनव? म्हणजे सर आजच्या पीयूपीच्या म्हणजे PUP च्या चाचण्यांमध्ये हेच आहे. पीयूपीच्या प्रश्नामध्ये सांगू नको त्याच्यात आता शॉर्टकट त्याचं काही शॉर्टकट काही सांगू नको. बिलकुल आपल्याला पडेल नाही. कारण मला आपल्याला मुलांना सोडवायला द्यायचे. ओके. एक काम करा अभिनव किंवा आणखी कुणी काही विद्यार्थी आपल्यासोबत नवीन आहे जे आपल्या ग्रुपला जॉईन नाही. त्यासाठी ती जी लिंक आहे आपली पीयूपीची ओनली स्टुडंट्सवर पाठवलेली ती लिंक इथं ग्रुपला शेअर करून टाका आपल्या चॅट बॉक्स मध्ये. म्हणजे इतरांना सुद्धा ती नंतर सोडवता येईल. आणि ती सोडवण्यासाठी एक काळजी घ्यायची. आपल्याला लिंक आली की ती लिंक कॉपी करायची आणि आपल्या व्हॉट्सअपवर सेंड करायची. स्वतःची वैयक्तिक व्हॉट्सअप असेल किंवा बाबाचं असेल घरचं कोणाचं असेल एखादं तर त्यावर. नाहीतर तुम्ही वा मला झूम मध्ये लिंक आली होती आणि मी आता मीटिंग झाल्यावर सोडवतो. मीटिंग एंड झाल्याबरोबर चॅट बॉक्स सहित तुम्हाला काही पुन्हा दिसणार नाही. पुन्हा काहीच येत नाही. लेफ्ट फोन तुम्ही पुन्हा जॉईन झाला तरी तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये काही दिसत नाही. जोपर्यंत आपण समोर आहोत हजीर जो बजीर ते झूम मध्ये. प्रश्न दुसरा तिसरा. प्रश्न सांगा. दुसरा प्रश्न बोलून टाका की. प्रश्न तिसरा. सर्वात जास्त कारण आपण 5 प्रश्न घेऊयात आणि 5 सोल्युशन करूया सोडूया. सर्वात जास्त व सर्वात कमी व्यवस्थित लिहा घाई करू नका. सर्वात जास्त व सर्वात कमी विद्यार्थी संख्या असलेल्या विषयातील
विषयाची सर प्रश्न आता सांगा की सर पहिल्याचे 2 शब्द राहिलेत. सर्वात जास्त व सर्वात कमी विद्यार्थी असलेल्या विषयाची नावे कोणती? हाच प्रश्न वेगळ्या पद्धतीने आणखी याला पलटून वेगळं विचारला जाऊ शकतो. ते विचारता येतो आपल्याला. त्याच्यामध्ये वेगळी क्रिया घेऊन आपण सर्वात जास्त व सर्वात कमी विद्यार्थी आहेत त्यातील फरक किती? किंवा मराठी व कोणता विषय घेऊन यांच्यातील विद्यार्थी संख्येतील फरक किती? 2 विषयाच्या विद्यार्थी व्यक्ती काही असेल त्यातील तुम्ही फरक विचारू शकता. कोणत्याही दोन्हीची तुम्ही बेरीज करून विचारू शकता. याच्यापेक्षा आणखी वेगळं आलं तर कोणत्या 2ची बेरीज तिसऱ्या सोबत येईल असंही विचारू शकता. म्हणजे जेव्हा तुम्ही हे चित्र घ्या तेव्हा आपल्या डोक्यात वेगवेगळे चक्र वळले पाहिजे. समजा इथं 4 आहे, कुठेतरी 2 आहे, कुठेतरी 5 आहे, कुठेतरी 3 आहे. तर कोणत्याची वजाबाकी कोणत्याच्या बरोबर होईल? कोणत्या 2 संख्येची वजाबाकी कोणत्या एका विषयासोबत, एका व्यवसायासोबत, एका घटकासोबत होईल तसाही तुम्ही प्रश्न तयार करू शकता. इथं आता विषय लिहून टाका. पर्याय सांगा. पर्याय क्रमांक 1 मराठी व इंग्लिश स्टार्टिंग तरी चालेल. नंबर 2 अधिक नको आता. अधिक नको. आपली संख्येची बेरीज करायची असेल तर अधिक करा. इथं तो कोणते 2 विचारले? मराठी व इंग्लिश. नंबर 2 हिंदी व विज्ञान. नंबर 3 इंग्लिश व मराठी. इंग्लिश व मराठी. आणि चौथा पर्याय 1 व 3. पर्याय 1 व 3. प्रश्न चौथा. प्रश्न क्रमांक 4 हिंदी पेक्षा मराठी विषयाची आवड असणारे हिंदीपेक्षा मराठी विषयाची अधिक शब्द टाका वाटते. मराठी विषयाची अधिक आवड असणारे विद्यार्थी किती? पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक 2 10. पर्याय क्रमांक 3 5.
पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. यापैकी नाही. सर उत्तर यस सर उत्तर सांगू. नाही ना, सांगायचं नाही ना. मला 5 प्रश्न अगोदर द्यायचे आणि नंतर आपण सोडून घेणार आहोत. तुम्हाला फक्त परीक्षेमध्ये 2 किंवा 3 असतात, हार्डली 3 प्रश्न 5 वा. आणि 5च नाही, एकाच आकृतीवर 10 प्रश्न तयार होऊ शकतात. अनेक प्रश्न तयार होऊ शकतात. चला, प्रश्न 5 वा. विज्ञान व इंग्रजी, विज्ञान व इंग्रजी या विषयांच्या बाबतीत, विज्ञान व इंग्लिश या विषयांच्या बाबतीत खालीलपैकी योग्य विधान कोणते? खालीलपैकी योग्य वि- पहिलं विधान पर्याय सांगतोय घाई करू नको. मी सांगतोय कारण सगळ्यांची स्पीड सारखी नसते, म्हणून मी, कारण एखाद्याला रेंज कमी असेल तर मी बोलल्याच्या थोड्या वेळानं आवाज पोहोचतो, त्याच्यामुळं आपण हळूवारी घेऊया. आपल्याला दिलेलं आहे विज्ञान व इंग्लिश यांच्या बाबतीत कोणते विधान योग्य ते ओळखायचं आपल्याला. आता विधान तुम्हाला 4 विधान लिहायचे. नंबर 1, पहिलं विधान, विज्ञान हा आवडीचा विषय आहे. नंबर 2, पहिलं वाक्य झालं विज्ञान हा आवडीचा विषय आहे. क्रमांक 2, विज्ञानपेक्षा 10 विद्यार्थ्यांना इंग्लिश विषय जास्त आवडतो. इंग्लिश विषय जास्त आवडतो. पर्याय क्रमांक 3, दोन्ही विषयातील विद्यार्थी संख्या
दोन्ही विषयातील विद्यार्थी संख्या समान आहे. दोन्ही विषयातील विद्यार्थी संख्या समान आहे. पर्याय क्रमांक 4. इंग्लिश विषयातील विद्यार्थ्यांपेक्षा इंग्लिश विषयातील विद्यार्थ्यांपेक्षा 10 विद्यार्थ्यांना 10 विद्यार्थ्यांना विज्ञान विषय आवडतो. विज्ञान विषय आवडतो. म्हणजे तिथं अधिक किंवा जास्त हा शब्द वापरला तरी चालेल तुम्ही. म्हणजे इंग्लिश विषयापेक्षा अधिकच्या 10 विद्यार्थ्यांना, तिथं आपण आपल्याला माहिती आहे एक चिन्ह आपल्याकडे काकपद. मराठी व्याकरणामध्ये जर एखादा शब्द लिहायचा राहून गेला असेल तर त्या 2 शब्दांच्या मध्ये आपण कावळ्याचे पाय देतो. त्याला आपण काकपद हे चिन्ह म्हणतो. आणि काकपद लिहून मग तो उरलेला शब्द जो होता तो तिथे लिहू शकतो. पण आपल्या प्रश्न लक्षात घेण्यासाठी आणि अर्थ व्यवस्थित लागण्यासाठी तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. तर आता पहिल्यांदा सुरुवात करूयात आपण पहिल्या प्रश्नापासून. पहिल्यांदा आपण काही नवीन विद्यार्थी उशिरा जॉईन झाले असतील त्यांच्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला चित्रालेख गणिताचा एक भाग चित्ररूप माहिती देतात, ती देत नाहीत. ही न देता 2 प्रकारचे असतात बरं, ह्याच प्रकारचे नसतात. दुसरा एक प्रकार आहे याच्यामध्ये आणखी, तो हे घेणार आहे. इथं आकृती देतात, 2 विवरण देतात. एकामध्ये विषय असते, एखाद्यामध्ये विद्यार्थी संख्या असते. काही असू शकते, विषय म्हणून नाही. इथं नोकरीवाले असू शकतात, इथं व्यवसायवाले असू शकतात, इथं कुठे ठिकाण असू शकतात, काही भेटी असू शकतात, काही असू शकतं. सर्वेक्षण कोणत्याही प्रकारचं असू शकतं. त्या सर्वेक्षणाचा एक आलेख आपल्याला देतो. 4 घटक, 3 घटक, 5 घटक जे देतील ते चित्र असतील, वाहनं असतील, एखादं लहान बाळ आहे, लहान बाळांना कोणती खेळणी जास्त आवडतात त्याच्यानुसार असेल, मोर असेल, खायचे फळं असतील, किती विद्यार्थ्यांना किती मुलांना जास्त आवडतात. शालेय पोषण आहारामध्ये असेल तर वरण कोणाला जास्त आवडतं, भूकाळ कोणाला जास्त आवडते, मटकी कोणाला जास्त आवडते, हेही आपल्याला तसाही आलेख करता येतो. असा एक प्रश्नरूपी आलेख देतात आणि खाली आपल्याला प्रमाण देतात. एक मिनिट. तर इथं असा चित्रालेख देतात आणि असा चित्रालेख दिल्यानंतर सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा काय वाचायचं, प्रमाण वाचायचं. एक चित्र म्हणजे काय, एक झाड म्हणजे काय. इथं सगळे फळांची नाव लिहिले आणि तुमच्या शेतात असलेल्या झाडांची संख्या लिहिली, चित्र काढले. सगळ्यात सोपं एक चित्र किती ते प्रमाण आपल्याला दाखवायचं. आणि उत्तर सोडवताना जी प्रश्नपत्रिका आपल्याला असते त्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण पहिल्यांदा पाहायचं जे प्रमाण आहे त्या प्रमाणाला या चित्राने गुणाकार करायचा.
चित्रांनी म्हणजे चित्रात असलेल्या संख्येने 1 2 3 4 5 एकूण चित्र 5 गुणिले प्रमाण 10 5 10 50 हा एक भाग आपण करून घेऊन त्याची बेरीज केली आपलं 50% काम वाचलं. आता प्रश्नाकडे जाऊया. चला पहिला प्रश्न दीपक वाच. दीपक किंवा इंद्रायणी. इंद्रायणी आहेस का? आज लॅपटॉप नाही माझ्याकडे त्याच्यामुळे तुम्ही मला आवाज देऊन सांगा. वृंदावनी आहे? नाही सर. बरं ठीक आहे. मग आपण पहिला प्रश्न वाचायला देऊयात जयदेवला. तर स्टार्ट. पहिला प्रश्न काय? लवकर थोडस हा, तर आपल्याला वेळ लागेल पुन्हा दुसरा भाग समजून घ्यायला. आणि हेच तर आहे आता फिरकी. चल मॅडम वाच. एकूण किती विद्यार्थ्यांची माहिती दिली चित्रात एकूण किती विद्यार्थ्यांची माहिती दिली आहे? ओके. चित्रात एकूण किती विद्यार्थ्यांची माहिती दिलेली आहे? आता तुम्हाला वाटते सर नेहमी प्रश्न देतात फळ्यावर लिहून. आज फळ्यावर काही लिहून दिलंच नाही. आज फक्त श्रुत लेखनावर भर दिला. म्हणजे मी सांगणार आणि तुम्ही लिहिणार. मी सांगणार तुम्ही ऐकणार आणि शब्द लिहिणार. आणि याच्यामध्ये बरेच मासे गळाला सापडतात. कारण बऱ्याच पालकांची तक्रार आहे की विद्यार्थी लेखन कमी करतात. आणि जेव्हा आता पाहिल्याबरोबर लक्षात येते की कोण लिहायलंय कोण नाही ताबडतोब सापडतात. ज्यांनी लिहिलंय एखादं अडचण असू शकते, माईक चालवत नसेल काय असेल एखाद्याची अडचण सगळ्यांची तशी अडचणी नसतात. परंतु काही जण म्हणायचं ऐकून घ्या ना काय बापाचं बिघडायले अशा आवेशाने जे बसलेले आहेत त्यांना आता जर वही दाखव म्हटलं नाही दाखवू शकत. एक वाचून दाखव म्हटलं नाही दाखवू शकत. दोन एक तर 5 प्रश्न झाले. कोणता पहिला होता ऐकून किती खाजवलं तर समजणार नाही. आणि ज्यांनी कारण नेहमीच आपण वही पेन घेऊन बसतो. वही पेन घेऊन त्या वही पेनचा वापर नाही केला बरोबर सापडतात. तुम्ही कुठेही काही करा प्रत्येक बारीक हालचालीवर लक्ष ठेवता येते. काय करत आहात आणि काय नाही लक्षात येते, सहज लक्षात येते. जसं आता अभिनवचं नाव घेतल्याबरोबर लागले त्यांना माईक चालू केला आणि सांगितला प्रश्न काय. एखाद्या वेळेस थोडा उशीर एखाद्याला लागू शकतो पण तो फरक किती असतो एक हार्डली 5 ते 10 सेकंद मिनिट असतात माझ्या बोलण्यात तुमच्या रिप्लाय रेंज म्हणून. मग 10 सेकंद ऐवजी मी 15 ते 20 सेकंद मुद्दाम थांबतो. तेवढ्या वेळामध्ये जेव्हा माईक चालू होत नाही समजून घ्यायचं एक तर त्यानं लिहिलं नाही, नंबर 2 ऐकलं नाही, नंबर 3 उशिरा आलाय. उशिरा आलेला पटकन सांगेल नाही सर थोडं उशिरा जॉईन झालं काय हरकत नाही. जॉईन झालं महत्वाचं काही हरकत नाही. माझ्याकडे सर तो पहिला नव्हता प्रश्न मी उशिरा आलो तो पटकन सांगेल. असे अनेक कारण आणि सगळ्यात मोठं कारण काही असेल म्हणून सांगू सगळ्यात मोठं एकच कारण आहे जाऊ द्या ना. आणि या जाऊ द्यानच वाट लागली आणि पुन्हा आज लॉकडाऊन सुरू झालं. जाऊ द्या ना काला मास्क बांधायचं आहे. जाऊ द्या ना काला मार्ग हात द्यायचे. आणि या जाऊ द्या ना गेले वर्षीच्या मार्चला सुरुवात झाली. तर विचार करा
पुढचं काय. तेव्हा फक्त शेकड्यानं संख्या वाढत होती. आपल्या महाराष्ट्रामध्ये हजारानं आता संख्या वाढत. उलट लस निघालेली आहे. तरी म्हणजे भविष्य काय आहे हे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी. आता मला जास्त गरज नाही. आता ज्या पालकांना आणि ज्या मुलांना गरज आहे ते शिकतील. माझे 240 दिवस पूर्ण झालेले. मी फक्त कोणता जा 138 व्हिडिओ पहा, एवढी एक लिंक देऊन मी मोकळा राहू शकतो. मला आता नाही गरज. आता गरज तुम्हाला असेल तर अन्यथा करा आणखी वर्षभर आराम करा. शैक्षणिक वर्षाचं नुकसान मस्त पैकी. तर पहिला प्रश्न आपण वाचला की एकूण किती विद्यार्थ्यांची या ठिकाणी संख्या आहे आणि पर्याय सांगा ना. सर मी सांगू पर्याय. पहिला पर्याय 50, हा दुसरा पर्याय 80, हा तिसरा पर्याय 16, हा. चौथा पर्याय 160. काय जर उत्तर असेल याचं? पर्याय क्रमांक 4. 4. 160. काय वेळ लागला तुम्हाला आपल्याला? नाही. शोधायसाठी काय डोकं लावावं लागलं का? नाही. नाही. म्हणून म्हटलं मी तुम्हाला, तुम्ही ही पद्धत ही एक ट्रिक ही पुस्तकात नाही. ही तुमच्या कोणत्या सोडून दिलेल्या पुस्तकात तिथे एकूणचा रकाळा तुम्हाला दिलेला नाही. की आपण डोकं लावायचं की मला काय करायचं. एकूण करताना मला इथं दिलेले चित्र गुणिले प्रमाण करायचे की मला डोकं वापरायचं आणि आलेली संख्या लिहायची, बेरीज करून ठेवायची. माझं काम सोपं. म्हणून इथं पहिल्यांदा सगळ्यात जास्त चुका कोणत्या होतात? पर्याय क्रमांक 3 असेल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. हा पर्याय क्रमांक 3 ला मोकळं करतो, गोल होत आणि सगळं झाल्यानंतर पर्याय मग विचार करून खाली पर्याय काय दिलंय? प्रमाण 10 म्हणजे एक चित्र बरोबर 10. स्पष्ट दिलंय की बाबा रे एक चित्र म्हणजे 10, एक घर म्हणजे 10, एक झाड म्हणजे 10. जे प्रमाण दिलंय तेच प्रमाण जर लक्षात नाही घेतलं एकाही प्रश्नाचं उत्तर येत नाही तर 0 मार्क. आणि आपल्याला समाधान वाटते यार मी मोजलोय मी केलंय. नाही, काहीच अर्थ नाही. कारण मी केलोय पण मी समजून घेऊन काहीच केलं. आणि जोपर्यंत मी समजून घेऊन एखादी गोष्ट करत नाही तोपर्यंत त्याचा अर्थ अगदी निरर्थक म्हणजे 2 पैकी 0 गुण. त्याला 0.2 असं म्हणताही येत नाही. कसं म्हणतात 0 पैकी 2 का 2 पैकी 0? काय मला 2 पैकी फक्त 0 मार्क पाहिजे. चला पुढे प्रश्न दुसरा. रोहिणी वाच. व्हिडिओ चालू करून वाचायचा. ज्यांना व्हिडिओ चालू करून वाचायचा तेच फक्त विद्यार्थी समोरचा प्रश्न वाच. येस. कोणत्या 2 विषयाची आवड समान आहे? कोणत्या 2 विषयाची आवड समान विद्यार्थी संख्येसोबत आहे? असे विद्यार्थी म्हणजे प्रश्न मोठा असून मी तुम्हाला शॉर्ट मध्ये दिलेला आहे. ओके पर्याय सांग. पर्याय पहिला हिंदी व विज्ञान. हा हिंदी विज्ञान. हा पहिला मराठी व हिंदी आहे. तेच सांग जे आहे ते सांग. मराठी हिंदी. हा दुसरा पर्याय हिंदी व विज्ञान. हिंदी व विज्ञान. हा तिसरा पर्याय विज्ञान व मराठी. विज्ञान व मराठी. हा चौथा पर्याय हिंदी व इंग्लिश. हिंदी व इंग्लिश. काय बरं पर्याय आहे? योग्य उत्तर कोणतं आहे?
पर्याय हिंदी व विज्ञान. हिंदी व विज्ञान. हिंदी व विज्ञान. म्हणजे विज्ञान. पर्याय क्रमांक कोणता आहे? मराठी व हिंदी पहिला पर्याय. 2. पर्याय आता क्रमांक कोणते 2. बोलले? एक मिनिट. मराठी व हिंदी कुणीतरी म्हणले आता. कुणाला वाटते बरं मराठी व हिंदी? का वाटते? या प्रश्नाचं उत्तर मराठी व हिंदी का वाटते कुणाला? आणि कुणाला हिंदी व विज्ञान का वाटते? दोन्ही प्रश्न उत्तर आपल्याला पाहिजे. हे सर. का आहे आणि हे का नाही? 40. हिंदी विषयाची संख्या सर 40 आहे आणि विज्ञान विषयाची पण संख्या 40च आहे सर. म्हणून हिंदी व विज्ञान. अगदी बरोबर. समान म्हणजे इज इक्वल टू 40 समान 40च होऊ शकतात. इथं 50 चे समान 40 होत नाही. जे तुम्ही आता म्हणले की मराठी व हिंदी. इथं आपल्याला दिसतं एक चित्र जास्त आहे. एक चित्र म्हणजे ती संख्या 10 ने मोठी आहे. आणि इथं फक्त 4 चित्र आहेत म्हणजे इथं 40 आहे. मग 40 आणि 50 जर मी असं लिहिलं 40 बरोबर 50 किंवा 50 बरोबर 40 असं लिहिलं नाही चालत. असं केलं तर काय होईल व्यवहारामध्ये? मला 40 रुपयाची वस्तू खरेदी करायची असते, मला त्याला 50 रुपये द्यावे. मी त्याला म्हणणार नाही मग मला पैसे वापस दे. तो म्हणेल नाही 40 50 दोन्ही बरोबर झाले. आणि मी जर हुशार असेल 50 रुपयाची वस्तू घेईल आणि त्याला 40 रुपये देईल. आणि म्हणेल नाही नाही 50 40 बरोबर असतं. तो व्यापारी, तो दुकानदार आपल्या हातातली पिशवी काढून आपल्या दुकानात म्हणते बाबा जा दुसरं दुकान बघ. इथं नाही म्हणणार हा 40 मध्ये 50 हा बरोबर अजून देऊ का म्हणे. कारण इथं व्यापाऱ्याचा फायदा होतो. इथं तो नाही म्हणत. इथं अरे वा त्याला काय कमाल आहे 40 रुपये 50 रुपये घेऊन चाललाय त्याला 50च म्हणाले त्याला 40. ये बघू म्हणते पुन्हा यावं साहेब उद्या या दुपारी या त्याचं स्वागत करेल. आल्यावर त्याला चहा पण पाजवेल कारण तो 40 रुपयाचे 50 रुपये देतो. आणि इथं माझा तो हात म्हणते म्हणून इथं 40 एवढेच आहे. 40 आणि 50 एवढे आहे. म्हणून मराठी आणि हिंदी येत नाही. 40 ची संख्या कोणाच समान आहे? 40 सोबत 40 तर आपल्याला फक्त नसलेलं बघायचं. समान म्हणजे दोन्हीकडे समान. माझ्याकडे आहे तुझ्याकडे तुझ्याकडे आहे माझ्याकडे त्याला म्हणतो आपण समान. चला प्रश्न क्रमांक 3. मी सांगू? प्रश्न तिसरा महेश. झाले नको? जे कोण नवीन असेल त्यांना बोलायचं असेल तुम्ही सुद्धा सांगू शकता. येस महेश आहेस का? पण मला वाटतं उशिरा जॉईन झाला त्याच्यामुळे महेशकडे आहे की नाही कल्पना नाही. प्रश्न तिसरा लिहिलेला. चला तन्मय तुझ्याकडे आहे किंवा ज्याच्याकडे आहे ते लवकर सुरू करा. मी सांगू सर? येस. सर्वात जास्त व सर्वात कमी हा विद्यार्थ्यांची संख्या असलेल्या विषयांची सर्वाधिक नावे विषय त्या विषयाची नावे आहे ना. सर्वात सर. शब्द राहिलेत लिहायचे. हा रोहिणी एकदा प्रश्न पुन्हा नीट वाच. सर्वात जास्त व सर्वात कमी विद्यार्थ्यांची संख्या असलेल्या विषयाची नावे कोणती? विषयाची नावे कोणती? चला पहिला विषय म्हणजे पहिला पहिला पर्याय पर्याय मराठी व इंग्लिश. हा दुसरा पर्याय हिंदी व विज्ञान. हा तिसरा पर्याय इंग्लिश व मराठी. हा चौथा पर्याय 1 व 3.
सर पर्याय बरोबर सांगू पर्याय कोणता बरोबर आहे ते? हा, पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे सर. नक्की. नक्की. इतरांना काय वाटतं? नक्की सर. सर तुम्ही पर्याय क्रमांक 1 आणि 3 फक्त पहिल्याचा नंबर तिसऱ्यावर टाकलाय आणि तिसऱ्याचा पहिल्यावर टाकलाय. ते कुठे जाऊ द्या, फक्त मला सगळ्यात उत्तर कोणतं येईल? पर्याय क्रमांक 4. 4. सगळ्यांना वाटतंय? हो. तुम्ही या चाचणीत पण असा एक प्रश्न टाकला होता. आता एकदा प्रश्न नीट वाचा. अरे प्रश्न नीट वाचा. काय आहे प्रश्न? सर प्रश्न आहे की सर्वात जास्त व सर्वात कमी विद्यार्थ्यांची संख्या असलेल्या विषयाची नावे. हा, काय येईल पर्याय मग? पर्याय क्रमांक 1 येणार मराठी व इंग्रजी. करेक्ट. सर करेक्ट. सर त्याचा फक्त क्रम पुढे मागे झाल्यावर काय होतं? त्याने जर असा दिला नसेल तर हरकत नाही, मग ते चालतं. मी ठरवून दिलंय सर्वात जास्त सर्वात कमी. हा मी सर्वात जास्त सर्वात कमी म्हणजे हा नंबर 1 आहे, हा नंबर 2 आहे. म्हणजे आधी मराठी आहे नंतर इंग्रजी आहे, नंतर पुन्हा इंग्रजी व मराठी. जेव्हा मी प्रश्न वाचतो तेव्हा मी कसं वाचणार? सर्वात जास्त म्हणजे मी अगोदर जास्तला प्राधान्य देणार, मग सर्वात जास्त मराठी, सर्वात कमी नंतर इंग्लिश. आणि पर्याय दोन्हीकडे सारखं वाटतात, पण मी याला काय म्हणेल वाचताना? सर्वात कमी व सर्वात जास्त. इथं काय वाजत नाही. 1 व 3 हा वाटतो वाटतो, पण प्रश्नात दिलेला शब्द तुम्हाला गडबड करतो. म्हणून मी तुम्हाला म्हणतोय नीट वाचा, प्रश्न नीट समजून घ्या. कसाही फिरकी प्रश्न असू शकतो, अशाही प्रकारचा प्रश्न असू शकतो. सो उत्तर पहिल्या सगळ्यांना वाटतं यस नाही मराठी इंग्रजी इंग्रजी मराठी दोन्ही सारखंच चालतं. नाही, काय विचार? सर्वात जास्त अगोदर आहे, सर्वात म्हणून पर्याय क्रमांक तन्मयने सांगितलेला ए इज द 100% करेक्ट. ओके, नेक्स्ट प्रश्न क्रमांक 4. तन्मय वाच. तर आम्ही मगाशी जॉईन झालोय त्यामुळे प्रश्न काय सांगितलेलं ते आम्हाला माहिती नाहीये. रेंज नव्हती इथं त्यामुळे नेटवर्क. मी पाहिलं मी तू थोडंसं लेट जॉईन झाला, काय हरकत नाही. तुला हा व्हिडिओ नंतर तुला 1-2 तासानंतर तुला व्हिडिओ पुन्हा मिळून जाईल, तेव्हा तू ती लिंक तू आपल्या मुलांशी गप्पावर पाहू शकतो. ओके, काय हरकत नाही. आता चौथा प्रश्न त्यांच्याकडे लिहिलेला आहे. अभिनव किंवा आणखी कुणी कुणी काही बंधन नाही. सांगू? यस. हिंदी पेक्षा मराठी विषयाची अधिक आवड असणारे विद्यार्थी किती? हिंदी पेक्षा मराठी विषयाची अधिक आवड असणारे विद्यार्थी किती? पर्याय क्रमांक 1. पर्याय 2 ला आहे 10, पर्याय 3 ला आहे 5, पर्याय 4 आहे यापैकी नाही.
सर पर्याय क्रमांक 2. का बरं? सर मराठी विषयामध्ये 50 विद्यार्थी आहेत आणि हिंदीमध्ये 40 आहेत. मग त्यांच्यात मधला फरक आहे 10. 50 वजा 40 बरोबर 10. असं नाही, इथं 5 चित्र, इथं 4 चित्र, म्हणून पर्याय क्रमांक 1. एक चित्र म्हणजे 10, म्हणून पर्याय क्रमांक 2. यस, यू आर राईट, करेक्ट. देन लास्ट क्वेश्चन. कोणाकडे आहे? विज्ञान व इंग्रजी या विषयाच्या बाबतीत खालीलपैकी योग्य विधान कोणते? पण व्हिडिओ चालू करून ठेवला तर तुला नंतर जेव्हा व्हिडिओ पाहिजे तेव्हा हो हो गणेश वाचतोय का? हो सर मी वाचतो. ओके ओके गणेश वाच. विज्ञान व इंग्लिश या विषयात बाबतीत खालील पैकी योग्य विधान कोणते? पर्याय क्रमांक आवडीचे विषय आहे. पर्याय क्रमांक 2 विज्ञान पेक्षा 10 विद्यार्थ्यांना इंग्लिश विषय जास्त आवडतो. दोन विषयाच्या विद्यार्थी. पर्याय क्रमांक 3 2 विषयाच्या विद्यार्थी संख्या समान आहे. पर्याय क्रमांक 4 इंग्लिश या विषयातील विद्यार्थ्यांना पेक्षा 10 विद्यार्थ्यांना विज्ञान विषय आवडतो. झालं सर. ओके, आता मला सांग, व्हिडिओ चालू कर तुझा आणि मला सांग, आता या 4 पैकी तुला योग्य पर्याय कोणता असेल असं तुला वाटतं? तुला काय वाटतं? तर मला 4 नंबर वाटते. बर, चला गणेशला वाटतं की 4 नंबरचा पर्याय असेल. चल, तन्मय, रोहिणी, अभिनव आणि इतर विद्यार्थी तर तुम्हाला मला तुम्हाला कोणतं खबर विधान देऊ द्या. 5 ते 5 दिसतात. पहिलं विधान काय होतं? हा, थोडा आवाज, हा गणेश ते बंद कर बेटा, माईक बंद कर. चुकू द्या नाही. काय गणेश सांगताना चुकलं, काय काळजी करू नका. हा हा, आता 1 नंबर कोणीतरी सांगितलं होतं, पर्याय क्रमांक 1 का? पर्याय 1 चं विधान काय होतं? रोहिणी हा वाच. सर. पर्याय क्रमांक 1 चं विधान होतं सर, विज्ञान हा आवडीचा विषय आहे. ओके, नंबर 1 होतं विज्ञान हा आवडीचा विषय आहे. चला, म्हणून तन्मयला वाटतं पर्याय क्रमांक 4 बस सर पर्याय क्रमांक 4च उत्तर बरोबर आहे. अगोदर 1 का वाटलं मग तुला? सर ते ना मराठी सगळ्यात जास्त आहे, त्यामुळे मराठी सगळ्यांना जास्त आवडतो. आणि विज्ञान हा मध्ये येतो, त्यामुळं विज्ञान जास्त आवडीचा विषय नाहीये. आणि चौथा पर्याय काय होता की विज्ञान इंग्रजीपेक्षा 10 मुलांना विज्ञान जास्त येतं, त्यामुळं हे चौथा पर्याय बरोबर आहे आणि पहिला पर्याय चुकीचा आहे. यस, अगदी छान, खूप छान सांगितलं. इथं इंग्लिश पेक्षा विज्ञान विषय आवडतो. ते विद्यार्थ्यांना सगळ्यांना आवडीचे विषय आपण इथं दिलेले आहेत. म्हणून केवळ आवडीचा विषय तेवढ्यावर न थांबता पुढचे पर्याय पाहायचे आणि जो पर्याय अगदी ऍक्युरेट, ज्याला आपण तंतोतंत आपल्या मताशी जुळतो, तोच निवडायचा. कोणत्या त्या ठिकाणी योग्य पर्याय असेल, इंग्लिश पेक्षा विज्ञान आवडतो, आवडीचा विषय आहे, दिसायला. पण चौथा पर्याय काय म्हणतोय? इंग्लिश पेक्षा 10 विद्यार्थ्यांना विज्ञान अधिक आवडतं, म्हणजे अधिकच्या 10 विद्यार्थ्यांना.
इथं अॅक्युरसी जास्त आहे. म्हणजे विज्ञान इंग्लिशचे 30 तर विज्ञानचे 40. हे पक्क सांगता येते की 30 इंग्लिशचे आहेत, 40 विज्ञानचे आहेत. म्हणजे इंग्लिश पेक्षा 10 विद्यार्थी जास्त आहेत. आणि जिथं पक्की संख्या येते तिथं अॅक्युरसी वाढते. पक्क यस. तुला किती रुपये पाहिजे? द्या ना 10-20. द्या ना 10-20. म्हणजे किती? 10 द्यायचे का 20 द्यायचे? अॅक्युरसी नाही. नाही मला काही नाही 15 रुपये लागतात. मग तसं म्हण 15 हे अॅक्युरेट उत्तर आहे. पण 10-20 म्हणजे काय? 11 दिले नाराज होईल. 19 दिले 1 रुपया कमी दिला तरी नाराज होईल. किंवा 15 पाहिजे होते आणि 19 मिळाले. वा पाहिजे त्यापेक्षा जास्त मिळाले. काहीतरी वेगळं होऊ शकतं. म्हणून अॅक्युरेट काय असू शकतो याचा विचार. इथं 3 पेक्षा 4 हा 1 ने मोठा प्रमाण 1 म्हणजे 10 ने. म्हणून इथं अॅक्युरसी जास्त आहे. इथं इंग्लिश पेक्षा विज्ञान जास्त आवडतो नाही. हे सामान्य वाक्य झालं. जास्त म्हणजे किती आवडतो? उत्तर आहे का आपल्याकडे? नाही. म्हणून इथं मात्र फक्त उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. इथं 10 जणांना अधिक आवडतो. Yes. अशा पद्धतीने जर आपण या चित्रलेखाचा जर चित्ररूप माहितीचा तुम्ही जर अभ्यास केला, प्रश्न सोडवला, प्रश्न निर्माण केला, झाड काढले, इकडे समजा विषयामध्ये इथं वृक्ष आणि इथं वृक्षांची संख्या ती दोन्ही मिळते जुळते पाहिजे. इथं वृक्ष कोणते त्याचे नाव आंबा, पेरू, चिकू, आणखी एखादं फणस. आंबा मग इथं झालं झाडाचं चित्र काय करायचं? एक 2 सी काढल्यासारखे काढायचे उलटे सुलटे आणि वरतून सुलटे गोल झालं. नारळाचं काढायचं असेल तुम्हाला हे झालं ना नुसत्या रेषा झालं ना. आणि अशा पद्धतीचे चित्र काढून पण एक मात्र लक्षात घ्या, एक चित्र तुम्ही जे घ्याल तेच चित्र सगळ्यांना पाहिजे. इथं शक्यतो तसं करा. नाही एक चित्र म्हणजे इतकं नाही चित्र टाकलं शेतकऱ्याचं चित्र आहे तसंही चालतं. पण मग इथं तुम्हाला एक चित्र म्हणजे एक झाड बरोबर 10 किंवा एक चित्र बरोबर 10 वृक्ष असं तुम्हाला लिहावं. कोणत्याही पद्धतीने जा काही अडचण येणार फक्त नाहीतर इथं लिहिले नारळ आणि इथं एक काढलंय, इकडे लिहिले नारळ, इथं एक असं काढलंय, एक असं काढलंय आणि एक नुसतं खंड असं काढलंय. याचा अर्थ काहीच घेता येणार नाही. कारण चित्र समान नाही तर बेरीज कशी करणार? शेवटी बेरजेसाठी मला समान काही गोष्टी महत्वाच्या आहेत. मी जर सांगितलं माझ्याकडे 2 पेनी 3 डस्टर 1 पेन्सिल तर माझ्याकडे पेनी किती? आणि मी जर सगळ्याची बेरीज केली नाही माझ्याकडे एकूण वस्तू किती म्हणलं तर मला बेरीज करत नाही. पण माझ्याकडे पेन किती एवढं विचारलं तर माझ्याकडे 2च पेन. म्हणून इथं चित्रांमध्ये समानता ठेवायची. एक जी घ्याल ते त्या लाईनीमध्ये ते एकच चित्र पूर्ण करा आणि मग तुम्हाला हा प्रकार जो आहे चित्रालेख खूप सोपा वाटेल. त्यावरचे प्रश्न अगोदर तुमच्या पुस्तकाचे तुम्ही पूर्ण करा. काही वाद नाही 100% तुम्ही पूर्ण करा. काही परीक्षेमध्ये पडले जे प्रश्न आहेत ते प्रश्न पण पाहून घ्या आणि मग तुमच्या मनाचे रिकामा वेळ काहीतरी करायचंय अशा वेळेस वहीवर काय आणि त्याच्याच खाली प्रश्न तयार. उत्तर तिथं लिहू नका, पर्याय घ्या उत्तरासाठी वेगळे. कारण तेच पीडीएफ तुम्हाला इतरांसाठी काम देईल. तुम्हाला जेव्हा नंतर वेळ भेटला तेव्हा तेच पीडीएफ तुम्ही स्वतः त्या वहीवर तुम्ही पुन्हा सोडू शकता. म्हणून लागलीच पर्याय लिहिले तिथंच गोल केलं की पुन्हा त्याला आपण पाहत नाही. मग उत्तर वेगळे गोल करा. वाटल्यास तुम्ही दिलं वही पान क्रमांक 16 वरच्या पान नंबरचे उत्तर कुठे आहे? शेवटी कुठेतरी आहे. जसं आपल्या गाईड मध्ये असतं, नवनीत मध्ये असतं, सगळे धडे अगोदर, प्रश्न अगोदर आणि उत्तर शेवटी. तसं तुमच्या वहीला करू शकता की हे पान नंबर दिले, या पानावरचं उत्तर कुठं आहे? तिथं आहे. पान नंबर इथं 16 आहे आणि तुमच्या वहीला 40 पेज आहे तर पान नंबर 38 वर तुम्ही याची उत्तर दिली. 2 फायदे होते. मला 16चा संबंध 38 शी लावता येईल
इकडं पाहायचंय तिकडं पाहायचं. उत्तर लिहिताना परीक्षेचा संदर्भ तुम्हाला जमेल. प्रश्न मी इकडं वाचलाय, उत्तर पत्रिका माझी वेगळी आहे. प्रश्न मी 6वा वाचलाय आणि उत्तर मी 4 वर लिहितोय का, ते नाही होणार. मग तुमचं 6 तिकडे 6 वरच तुम्ही उत्तर लिहा. हा तुमचा सराव आहे. आणि याच्यातला एक दुसरा भाग आहे, तो मात्र आपण उद्या घेऊया. वेळ पुष्कळ झालेली आहे. यावर अगोदर सराव करा. दुसऱ्या भागाचा सराव करण्याच्या आपल्याला 3 ते 4 भाग घ्यायचे. एक आज झालेला आहे, दुसरा बिना चित्राचा, आणि तिसरा आपल्याला आलेख कागद घेऊन आलेख काढायचा. आणि तो आलेख कागद त्यासाठी तुम्हाला मुद्दाम 1 दिवस मिळतोय उद्याचा. जर आपल्या आजूबाजूला दुकान उघडे असतील किंवा तुमचे ताई भाऊ पुणे जर 8वी 9वी 10वीला असतील, त्यांच्याकडे जर आलेख कागदाच्या वह्या असतील, असतील नाही असतातच त्यांच्याकडे, तर त्यांना विनंती करून त्यांच्याकडून एक जोड कागद तुम्ही त्यांना विनंती करून घ्या. त्यावर कसला सर? आपल्याला आलेख कसा काढायचा, 2 प्रकारचे आलेख, 3 असतात पण आपल्याला 2 पाहिजे. एक रेषालेख आणि स्तंभालेख. स्तंभालेख मध्ये प्रकार असतात, जोड स्तंभालेख, पण आपण फक्त स्तंभालेख आणि रेषालेख या 2 गोष्टी जे तुम्हाला पुढच्या काळासाठी महत्वाच्या आहेत ते तुम्हाला मी सांगतो. पुष्कळ आहे त्याच्यामध्ये वेगवेगळं, पण त्या 2 गोष्टीची तुम्हाला जर ओळख झाली तर तोही भाग एक आपला सहज एकाच या प्रकारासोबत पक्का होत जाईल. कारण आलेख शब्द आलेला आहे. म्हणून उद्याला तुम्ही कागद मिळेल अशी तयारी ठेवा, जेणेकरून परवाच्या तासिकेमध्ये म्हणजे आज मंगळवार, बुधवार, गुरुवारच्या तासिकेमध्ये आपल्याला आलेख कागदावर आलेख काढता येईल. त्यासोबत तुम्हाला दुसऱ्या 3 वस्तू पाहिजेत. एक स्केल पट्टी, 2 पेन्सिल, 2 पेन्सिल नाही, 2 नंबर. दुसरं साहित्य पेन्सिल आणि रबर. नाहीतर पुन्हा सर सर थांबा मी आता रबर घेऊन येतो, सर मी पेन्सिल आणलीच नाही, ते होऊ नये म्हणून पूर्व तयारी म्हणजे तुम्हाला अगोदर सांग. कमी वेळात तुमचं काम. यस यस बेटा बोलू शकतो. सर माझ्या मामाचा मुलगा आहे, त्याला नाही का आपल्या क्लासला जॉईन व्हायचं आहे. चालेल ना, मग तू काय कर, त्याचा नंबर एक तर मला पाठव किंवा माझा नंबर त्यांना पाठवून दे. 8वीला आहे तो. तरच मला त्यांना म्हणजे मला माझ्याकडचा नंबर त्यांचा आला तर त्यांना फक्त नाव आणि शाळा कळवा एवढंच सांगायचं. म्हणजे कारण बऱ्याच जण तसे आहेत, मला मेसेज पुष्कळ जणांचे आलेले आहेत, म्हणून मी त्यांना फक्त एक पाठवतो खाली की नाव आणि शाळा कळवा. काल सुद्धा 2-3 जणांचे आलेले आहेत मेसेज. तर म्हणजे ते विद्यार्थी आहेत का शिक्षक हे मला कळेल. विद्यार्थी असतील तरी मला 2 ग्रुपमध्ये घ्यायचंय आणि शिक्षक असतील तर मला एकाच ग्रुपमध्ये घ्यायचं. शिक्षक असेल तर फक्त मुलांशी गप्पामध्ये असतील आणि विद्यार्थी असेल तरी फक्त ओनली स्टुडंट्स मध्ये असतील. आणि जे टेक्नोसेवी आहेत ते तंत्रस्नेही विद्यार्थी, असे जे आपले सर. 2-3 सर नवोदयची परीक्षा पुढे ढकलली आहे का? अद्याप सध्या काही सांगितलेलं नाही, पण शक्यता नाकारता येत नाही. सर सर आलं 14 मेला. एक मिनिट कोणतरी आता बोलत होतं, थोडा आवाज क्लिअर येत नाही, थोडं पुन्हा एकदा. 14 मेला. बर, अगोदर 10 होती, आपल्याला 10 एप्रिल टाइम होती अगोदर. सर त्याच्या परिस्थितीमुळं या ठिकाणी निर्णय त्यांना घ्यावे लागतील आणि आपण थोडस अलर्ट राहूयात. जशा सूचना येतील तसं. जर तसं मे मध्ये असेल तर तुम्हाला अभ्यासाला पुष्कळ आणखी चान्स मिळालेला आहे. एप्रिल मध्ये झाली तरी तुमची तयारी झालेली आहे. पण नाहीतर होते कसं, अरे काय दादा मस्त मे मध्ये मस्त लाभले. आणि जर तुम्ही सरावापासून दूर गेला ऐन वेळेस परीक्षेमध्ये काहीच आठवणार नाही. परीक्षा कितीही लागो काही हो, तुमचा लेखनाचा सराव, प्रश्न तयार करण्याचा सराव आणि प्रश्न सोडवण्याचा सराव मात्र कायम राहू द्या. भले परिस्थिती काय पाहिजे ते, किती लांब, काही नुकसान नाही होणार, उलट फायदा. ओके, तुम्ही ना काय आणखी काही? त्या सरांना नव्हते का नंबर पाठवले विद्यार्थ्यांचे, काही ग्रुपला जॉईन व्हायचे? हो 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 झाले का ग्रुप जॉईन ते? हो झालेत ना. मला करा ना.
त्याची व्हिडिओ लिंक असते त्यांची, मी तुला व्हिडिओ लिंक पाठवतोय, काय हरकत नाही. आपल्या ग्रुपला पाठवतोय आणि आपल्या ग्रुपला सरांचे नियमित व्हिडिओ असतात. प्रज्ञाशोध मध्ये सरांचे व्हिडिओ असतातच. आणि प्रज्ञाशोध मध्ये मी माझे एकटा नाहीये. प्रज्ञाशोध मध्ये आम्ही 5वी साठी काम करणारे 8 शिक्षक आहोत आणि 8वी साठी काम करणारे 8-10 शिक्षक आहोत. असा आमचा 16 ते 20 शिक्षकांचा ग्रुप आहे. आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाला वार दिलेले आहे. जसं की कालचा आणि आजचा माझ्याकडे होता, मराठी आणि गणित माझ्याकडे, तसं सर मराठीचे व्हिडिओ आहे. सर मराठीचे व्हिडिओ पाठवा. येस. हॅलो सर हा. तर एक काम करा, जे बोलताय तुम्ही त्याचा व्हिडिओ चालू करून बोला बेटा, म्हणजे मला लक्षात येईल कोण बोलतोय. आणि बाकीच्यांची माहिती बंद असू द्या, जर असेल कोण कोणाचं तर. आवाज गुंतत आवाज क्लिअर नाही येत बेटा तुझा. एक मिनिट मी काय करतोय, रेकॉर्डिंग करतोय. जेव्हा